देत नाही, वाढीव डीबीटी, वाढीव डीबीटी, मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, कोण देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण देत नाही, भगवान के नाम पे, भगवान के नाम पे, भिखारी के नाम पे, भिखारी के नाम पे, शिक्षण के नाम पे, भोजन के नाम पे, भोजन के नाम पे, जियार के नाम पे, जियार नाम पे, गृहपाल के नाम पे, गृहपाल के नाम पे, पीओ के नाम पे, पीओ के नाम पे, अल्लाह के नाम पे, भगवान के नाम पे, कुछ नहीं तो भीख तो दे दे बाबा, कुछ तो नहीं तो भीख के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे, भगवान के नाम पे, भिखारी के नाम पे, हॉस्टल के नाम पे, डीबीटी के नाम पे, भोजन के नाम पे, जीआर के नाम पे, गृहपाल के नाम पे, पीओ के नाम पे, एटीसी के नाम पे, एटीसी के नाम पे, आयुक्त के नाम पे, मंत्री के नाम पे, सचिव के नाम पे, अतः के नाम पे, डीबीटी के नाम पे, जीआर के नाम पे, भोजन के नाम पे, गृहपाल के नाम पे, पीओ के नाम पे, एटीसी के नाम पे, आयुक्त के नाम पे, सचिव के नाम पे, मंत्रालय के नाम पे, मंत्री के नाम पे, झाड़ू लेके, झाड़ू लेके, हाँ झाड़ू लेके, चप्पल लेके, जूते लेके, टीवी लेके, डीबीटी लेके, स्पोर्ट लेके, मंत्री लेके, जूते लेके, चप्पल लेके, झाडू एकजुटीचा डीबीटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, डीबीटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे बिरसा मुंडा करे पुकार, उल गुलान, उल गुलान, बिरसा मुंडा करे पुकार, उल गुलान, उल गुलान, बिरसा मुंडा करे पुकार, उल गुलान, उल गुलान, आदिवासी एकजुटीचा विजय असो, डीबीटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, डीबीटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, घेतल्याशिवाय जात नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय जात नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय जात नाही, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, इतके पैशाचं जे पण पैसा असतो आमची मागणी आहे की लवकरात लवकर कोणाच्या खात्यावर अपरांच्या कार्यालयासमोर सर्व कोणी घाट कपडे काढून उभे राहायची वेळ आलेली आहे, तर लवकरात लवकर या खऱ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि आमच्या पोरांना लवकरात लवकर कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, डीबीटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, डीबीटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. ठिकाणी आलोय, तुम्हाला माहिती आहे आपल्या हॉस्टेलला जो नवीन जीआर लागू झालाय, जो की त्याच्यामध्ये निर्वाह भत्ता, भोजन भत्ता आणि तुम्हाला जो शैक्षणिक साहित्याचा भत्ता आहे ते 2011-2011च्या शासनप्रमाणे आजपर्यंत मिळत होता. त्यामध्ये डीबीटी हा 2018मध्ये डीबीटीचा जीआर आला. डीबीटी म्हणजे माहिती आहे, डीबीटीमध्ये थेट मुलांच्या अकाउंटला पैसे मिळतात आणि ते पैसे मुलांनी जेवणासाठी, शिक्षणासाठी, शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी आणि तुमच्या इतर गोष्टी गरजा भागवण्यासाठी तो भत्ता दिला जातो. पण सगळ्यात महत्त्वाचा आहे तो भोजनाचा भत्ता. शासनाने वसतिगृहामध्ये भांडणं होतात, विद्यार्थी मेसवाल्यांसोबत दंगे करतात, हॉस्टेलमध्ये इल्लीगल मुलं राहतात, म्हणून शासनाने भोजन पद्धती बंद केली आणि डीबीटी पद्धत आणली. ही डीबीटी पद्धत मुलांच्या अकाउंटला पैसे दिले जातात. 11/11/2011च्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या वेळेसचे भोजन ठेके होते त्यावेळेस भोजन ठेकेचा दर होता 3,000 3,500.
तो शासनाने आपल्याला 2018 मध्ये आपल्याला थेट पैसे 3,500 देण्याची रक्कम GR मध्ये नमूद करून विभागीय जिल्हास्तरीय आणि महानगरपालिका असे हॉस्टेल विभागले आणि त्यानुसार आपले जेवणाचे पैसे ठरविण्यात आले होते। तर ते पैसे गेल्या 12 वर्षापासून आपल्याला जुन्या दराप्रमाणे मिळत होते। जे पैसे खूप तुटपुंजे होते, एका टायमाच्या जेवणाला फक्त 50 रुपये, किती 50 रुपये, 11 2011चा शासन निर्णय हॉस्टेलचा काय म्हणतो, मुलांना सकस आहार, काय नाश्त्यामध्ये अंडी, केळी, दूध, नाश्ता, पोटभर नाश्ता आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण, असं 11/11/2011च्या शासन निर्णयानुसार ठरवलं होतं भोजनाची थर। पण आता 3,000 रुपये मुलांना देत होते। तर त्यामध्ये एक टायमाचं जेवण दिवसाला 50 रुपये पकडले तर 2 टायमाचं जेवण 100 रुपये। म्हणजे आदिवासी गावाकडे काय खातो, झाडपाला खातो आणि शहरात येऊन पण त्यांनी झाडपालाच खाल्ला पाहिजे। कारण मला आज सांगा की 50 रुपये प्रमाणे तुम्हाला थाली भेटते का जेवणाची? भेटते का? मग हे शासनाला का कळत नाही? शासनाच्या अधिकाऱ्यांना 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये किती इन्क्रीमेंट लागू झाले असतील? 3 ते 4 इन्क्रीमेंट लागू झाले असतील। त्यांच्या पगारामध्ये डबल वाढ झाली असेल का नाही? मग आदिवासीच्या विकासासाठी बसणाऱ्या अधिकाऱ्याला डबल पगार होतो, डबल भत्ते वाढ होतात। तर मग या पोटासाठी ज्या विद्यार्थ्यांना भत्ता दिला जातो तो डबल का नाही होत? हे शासनाला आपल्याला सांगायला आपण इथं आलेलो आहे। आमच्या पोटाच्या विकासासाठी, आमच्या प्रगतीसाठी तुम्हाला बसवलेलं आहे। ते जर तुम्हाला आम्ही दाराशी मागायला येऊ लागत असेल आम्हाला, तर या शासनाला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे यांना की आपला जो नवीन GR आहे तो जुलै महिन्यामध्ये लागू झाला। किती? जुलै महिन्यामध्ये, जून आणि जुलैमध्ये वसतिगृहाच्या जुन्या मुलांचे प्रवेश होतात आणि नवीन मुलांचे प्रवेश होतात। त्या मुलांना यांनी त्यांच्या DBTच्या GR नुसार 3 महिने आगाऊ पैसे द्यायला पाहिजे। किती? 3 महिने आगाऊ। या वर्षी 3 महिने लेट पैसे दिले या मुलांना। त्या मुलांनी काय खाल्लं असेल, कशी उपासमार झाली असेल? कोरोना काळामध्ये एक मुलगी उपासमारीमुळे मेली। शासनाला आपण तिच्या आई वडिलांना आर्थिक मदत मागितली, पण आजपर्यंत हे लोक झोपलेले आहेत। म्हणून आज जरी तुम्ही मेलात तरी यांना फरक पडत नाही। जोपर्यंत तुम्ही इथं येऊन मागत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट लागू होत नाही। आपण पत्र दिलं, किती तारखेला पत्र दिलं यांना? 9 तारखेला। हे झोपलेले होते। आपण ज्यावेळेस पत्र दिलं त्यावेळेस यांनी आपली दखल घेतली नाही। पत्र द्यायला 100 मुलं आली होती। किती? आज जर रात्री पाऊस पडला नसताना इथं 500 मुलं राहिली असती, 500। पण 100 मुलं येऊन निवेदन दिलं, दखल घेतली नाही। का? तर तुम्ही आले का आणि मेले काय फरक पडत नाही। यांना जाग करायचे का? तर यांचा GR म्हणतो वसतिगृहामध्ये प्रवेश झालेल्या 7व्या दिवशी, कितव्या दिवशी? 7व्या दिवशी मुलांना DBT पडली पाहिजे। का? तर त्याचं शैक्षणिक वर्ष चालू होते। शैक्षणिक साहित्य घेण्याचं म्हणजे काय? शैक्षणिक पुस्तके घेण्यासाठी यांच्याकडून आपल्याला भत्ता दिला जातो। 3 महिन्याच्या नंतर यांनी लेट केली भोजन DBT, पण शिक्षण DBT दिली का? शैक्षणिक भत्ता दिलाय का? निर्वाह भत्ता दिलाय का? जेवणाचे पैसे दिले, ते पण जुन्या दराने। जुलै महिन्यामध्ये जो लागू झाला GR त्यानुसार वाढीव दर मिळाला। किती मिळाला? 5,000 रुपये। जे 3,500 रुपये होते यांना लाज वाटली पाहिजे। 10 वर्षाच्या नंतर 1,500 रुपये वाढवले। किती? 1,500 रुपये वाढवले तुमचे, 1,500। यांना लाज वाटायला पाहिजे। एका टायमाचं जेवण कमीत कमी 100 रुपयाला भेटते। किती? 100 रुपयाला भेटतं मेसमध्ये। मग 100 रुपये जर एका टायमाचे पकडले तर 2 टायमाचे 200, महिन्याचे 600 रुपये। किती? 6,000 रुपये कमीत कमी आपल्याला द्यायला पाहिजे होते, अशी आपली मागणी होती। पण या झोपलेल्या गेंड्याच्या कातडींना जाग आली नाही। त्यांनी 5,000 दिले। का 5,000 दिले? तर तुमची अवकात 5,000ची आहे, आदिवासीची अवकात किती आहे? 5,000ची आहे। तुम्हाला काहीही मिळणार नाही। पण
विकासासाठी असलेले विकास विभाग कोणाचा विकास करतोय? कोणाचा विकास? स्वतःचा विकास करतोय. 1.5-2 लाख रुपये क्लार्कला पगार असतो. तो अधिकारी या आलेल्या आदिवासीला जुमानत नाही. त्याला तुम्हाला कुठं बसवलं होतं निवेदन द्यायला आल्यावर? कुठं बसवलं होतं? इथं रस्त्यावर बसवलं होतं. ही तुमची आमची अवकात आहे. या शासनाची अवकात, आपली अवकात रस्त्यावर. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. आपल्याला जो GR मिळालाय 5,000 दराचा, तो लागू करण्यासाठी यांना जूनपासून वेळ होता. कधीपासून? जुलैमध्ये 4 तारखेला जरी GR निघाला असेल तरी त्याचं पूर्वनियोजन मुलांना पैसे टाकण्याचं कधीपासून पाहिजे होतं? अगोदरपासून पाहिजे होतं ना. कारण आगाऊ 3 महिन्याचा भत्ता देणार आहे. जून महिन्याचे आगाऊ 3 महिने पकडले तर कधी जाते? मेमध्ये. कमीत कमी मेमध्ये यांनी करायला पाहिजे होतं ना. केलेलं नाही. तुम्हाला जुन्या दराने पैसे टाकलेत. आगाऊ 3 महिने म्हणून आगाऊ लेट टाकलेत. आम्ही वाट बघितली की तुमचं नियोजन असेल, GR लागू झाला नसेल, शासनाकडे पैसे नसतील. आमच्याकडे संयम होता. आम्ही गरीब घरचे मुलं आहोत. आम्ही पैशासाठी इथं हॉस्टेलला आलो नाही, शिक्षणासाठी आलोय. शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून 3 महिने सहन केले, कळ काढली, उपाशी राहिलो. 3 महिन्याला यांनी पैसे टाकले, ते जुन्या दराने टाकले. आणि आत्तासुद्धा आम्हाला हॉस्टेलमधून सांगतात आणि मेसेज पाठवतात की DBTमध्ये दुरुस्ती, वेबसाईटमध्ये दुरुस्ती करायची आहे. ते IT सेलकडे. अरे IT सेल आम्हाला काय घेणं देणं? कोण आहे IT सेल? आदिवासी विकास विभाग पाहिजे आम्हाला. GR आदिवासी विकास विभागाचा आहे. ITच्या माथ्यावर का मारता? असू द्या IT काय असेल ते, पण नियोजन करणं कोणाचं काम आहे? नियोजन करणं आदिवासी विकास विभागाचं काम आहे. यांनी नियोजन का केलं नाही? 3 महिने वेट केल्याच्या नंतर परत आता दुसरी सायकल टाकली. कितवी? दुसरी सायकल टाकली. ती किती? जुन्या दराने. नवीन दर लागू केला नाही. म्हणजे वर्षाचे 6 महिने संपले. किती? 6 महिने संपले. म्हणजे वर्षाचा अर्धा वर्ष. अर्ध्या वर्षाला आमची सेमिस्टर एक्झाम. मग हे आम्हाला पैसे कधी देणार? नंतर यांचं म्हणणं आम्ही फरक काढू. अरे काय शासकीय कर्मचारी आहे का? भत्ता लागू झाला फरकाने देऊ, कारण त्याचे पैसे मंथली चालू आहेत. हे आदिवासी विकास विभागाचे वसतिगृहाचे विद्यार्थी आहेत. यांचं नियोजन तुम्हाला पहिलं करायला पाहिजे. फरक काढायला कोण सांगतंय आदिवासी विकास विभागाला? IT सेल. अरे कोण आहे तो IT सेल? काय संबंध आमचा? IT सेलला तुम्ही आदेश द्या ना. आदिवासी विकास विभागाने IT सेलला आदेश द्यायला पाहिजे. अरे करा दुरुस्ती तुम्ही. पोर्टलमध्ये काय दुरुस्ती करायची आहे तुम्हाला? आम्ही पण एज्युकेटेड आहे. आमचे पण मुलं इंजिनियर आहेत, मेडिकलला आहेत. त्यांना कळतं ना. फक्त अमाऊंट चेंज करायची होती. काय करायची होती? मग आम्ही मूर्ख हो का? आम्हाला चुत्या काढता, चुत्या बनवता की IT सेलमध्ये दुरुस्ती करायला सांगितलंय. IT सेल दुरुस्त करणार आणि मेसेज टाकला की 17 तारखेला दुरुस्त करणार. कधी? IT सेलवाले दुरुस्ती पोर्टल चालू करणार. गृहपाल त्यावर इन्फॉर्मेशन भरणार आणि इन्फॉर्मेशन झाल्यावर स्क्रुनिटी होणार आणि ती स्क्रुनिटी PO कडे पाठवणार, प्रकल्प अधिकाऱ्याकडं. प्रकल्प अधिकारी त्याला मान्यता देणार. मग ते ATC कडे येणार. ATC आयुक्ताला पाठवणार. आयुक्त मंजुरी देऊन ते IT सेलला पाठवणार. IT सेल त्या अमाऊंटचं बिल बनवणार आणि परत ते आयुक्ताला देणार. आयुक्त त्याला परमिशन देणार आणि मग ते ट्रेझरीमध्ये जाणार आणि ते पास होणार. नंतर IT सेलला पैसे मिळणार आणि आमच्या बोकांडी वर्ष संपल्यावर देणार. कधी? मग काय लाज वाटते का? शरम वाटते का? एवढं डिले करताय तुम्ही? लाज वाटली पाहिजे या डिपार्टमेंटला. ज्यावेळेस मुलांना इथं यायला लागतं, तुमचा GR इम्प्लिमेंट करा म्हणून सांगायला लागतं. तुम्हाला इम्प्लिमेंट नाही करता येत. आम्हाला दुसऱ्या गोष्टीचं इम्प्लिमेंट नको होतं. आमचे भत्ते ठीक आहे, निर्वाह भत्ता आम्ही मान्य केला असता, पण भुकेसाठी भुकलेल्या पोटाला किती वेळ थांबवणार? त्याचे तरी कमीत कमी तुम्ही पैसे 5,000 प्रमाणे द्यायला पाहिजे होते. द्यायला पाहिजे होते की नाही? कधी अक्कल येणार यांना? आम्ही शिकवायचं का इथं येऊन ऑफिसला? यांचा जर पेमेंट महिन्याला होत असेल तर आमचे पैसे जे लागू झालेले महिन्याला का नाही पडत? किती मुलांना 7 दिवसामध्ये DBT पडली मला सांगा? पडली काय का मुलाला तरी? यांनी करायला पाहिजे होतं ना.
ज्यावेळेस आम्ही हॉस्टेलला येतो, आम्हाला ॲडमिशन घ्यायचं असतं, त्यावेळेस त्यांच्या पोर्टलवर आमचा आधार लिंक, मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. त्याशिवाय मुलं हॉस्टेलला फॉर्म भरू शकत नाही. अरे दऱ्या डोंगरामध्ये राहणारे, नेटवर्क नसणारे मुलं, मायबापाकडे मोबाईल नसणारा मायबाप, आणि या मुलांना तुम्ही तिथं OTP आल्याशिवाय तुमचा फॉर्म भरला जाणार नाही, आधार लिंक असल्याशिवाय मोबाईलला फॉर्म भरला जाणार नाही. अरे काय ठेवलंय, काय चालवलंय तुम्ही? प्रयोग आमच्यावर करता. आदिवासी विकास विभाग वसतिगृहावर प्रयोग करतं. समाज कल्याण वसतिगृहाला अशी कुठलीही अट नाही, भोजन DBT नाही. त्यांना मेसच चालू आहे. मेस एकदम सुंदर आणि चांगलं जेवण चालू आहे. जिथं कमी पैशाचं जेवण मिळतं ना, तुच्छ दर्जाचं जेवण, ते 50 रुपये प्लेटने घ्यावं लागतं. याच्यासाठी वारंवार आंदोलन केले, वारंवार मोर्चा काढला, चूल पेटून हॉस्टेल समोर आंदोलन केले, तरी पण शासनाला जाग आली नाही. आणि आत्ता वाढीव नावानी आपल्याला जुन्या दरानेच पैसे देतात, पण वाढीव दराने देत नाहीत. अशी कंडिशन आली की मुलांना हॉस्टेलमध्ये जेवण बनवून खायला लागलं. ज्यावेळेस मुलं हॉस्टेल जेवण बनवत होती, त्या मुलांचे स्टोव असेल, शेगडी असेल, सगळं काढून घेण्यात आलं. काढून घेण्यात आलं ना. मग काय विचार आहे तुमचा? आमची प्रगती पाहिजे. तुमचा GR म्हणतो संकल्पना आहे काय, ही वसतिगृह संकल्पना, यांना विसर पडलाय. आदिवासी विकास विभागामध्ये यांनी सांगावं की कशाचा विकास करताय. अरे आम्हाला गरज आहे शिक्षणाच्या विकासाची, आम्हाला गरज आहे शिक्षणाची पातळी वाढवण्याची, आम्हाला गरज आहे आमचा समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. आणि यांचा विकास कुठं चालू आहे? योजनांमध्ये. वसतिगृहाला द्यायला पैसे नाहीत, वसतिगृहाच्या इमारती बांधायला पैसे नाहीत, मग यांच्याकडे पैसे आहेत कशाला? लाडक्या बहिणीला आमचे पैसे वर्ग करतात आणि आम्हाला उपाशीपोटी मारतात. आमचा विकास होतो का याच्याने? मग ह्या विभागाने विकास विभाग सोडून भकास विभाग नाव ठेवलं पाहिजे. काय? भकास विभाग ठेवलं पाहिजे. आज आपण यांना निवेदन द्यायला आलोय. त्यांनी या ठिकाणी निवेदन खाली येऊन स्वीकारलं पाहिजे. आणि या निवेदनामध्ये ATCच्या अखत्यारीत जेवढे पण आपल्या मागण्या असतील त्या त्यांनी तात्काळ मंजूर कराव्यात. तसं लेखी स्वरूपामध्ये आपल्याला पत्र द्यावं. आणि जे वाढीव दर नवीन GR नुसार आहे भोजन DBT, ही भोजन DBT किती दिवसात आम्हाला टाकणार ते लेखी दिलं पाहिजे. IT सेल आमचा विषय नाही. IT सेलला काय तुम्हाला द्यायचं न द्यायचं आमचा विषय नाही. आमचा विषय आणि आमचं वसतिगृह आदिवासी विकास विभागाचं आहे. कोणाचं? आदिवासी विकास विभागाचं आहे. जे काय करायचं असेल, जे काय निर्णय घ्यायचे असतील ते आदिवासी विकास विभागाने घ्यावेत. आज या ठिकाणी ATC समोर मोर्चा आंदोलन करतोय आपण. यांनी जर ही मागणी पूर्ण नाही केली तर प्रत्येक ATC समोरच नाही, प्रत्येक हॉस्टेल, प्रकल्पाधिकारी, आयुक्तालय महाराष्ट्रामध्ये जसं 2013, 14, 15ला सतत तीव्र आंदोलन झाली होती मुलांची, तशीच सेम आंदोलनं परत होतील याची नोंद घ्यावी. यांनी आम्हाला पोटावर लात मारून अशा कुठल्या निर्णयाला आम्हाला इथपर्यंत यायला भाग पडत असेल तर त्याचीही दखल घ्यावी. आज शांततेमध्ये आलोय, शांततेमध्ये निवेदन देतोय, पण याच्यानंतरचा मोर्चा शांततेत नसेल याची देखील यांनी दखल घ्यावी. आपण आज निवेदन देतोय, त्या निवेदनामध्ये ज्या समस्या आहेत आपल्या त्या तुम्हाला वाचून दाखवतो. मिळाला पाहिजे. नवीन GR नुसार, नवीन दरानुसार भोजन भत्ता DBT तात्काळ मिळाली पाहिजे. DBT सायकल, जी DBT सायकल 10 महिन्याची आहे. किती महिन्याची आहे? GR मध्ये 12 महिन्याची आहे. पण शासनाचे काही कुरबुडी अधिकारी 10 महिन्याची DBT लागू करायचा प्रयत्न करतात. तर त्यांना सांगू इच्छितो की इथं व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत, त्यांचा कोर्स 12 महिन्याचा असतो. किती महिन्याचा? 12 महिन्याची DBT सायकल पडली पाहिजे. ती स्पेशल टाका किंवा कुठलीही टाका, पण ती DBT GR नुसार पडली पाहिजे. चौथी मागणी आहे, मागील 3 वर्षाची स्कॉलरशिप पेंडिंग आहे. किती वर्षाची? मागील 3 वर्षाची स्कॉलरशिप पेंडिंग आहे.
ती तात्काळ अदा केली पाहिजे. आणि हॉस्टेलमध्ये ज्या मुलांना ॲडमिशन मिळत नाही ते स्वयंमध्ये प्रवेश दिले जातात. कुठे? स्वयंमध्ये. जे वसतिगृहाच्या बाहेर राहणारी मुलं आहेत त्यांच्या रकमेमध्ये वाढ केलेली नाही, ती देखील वाढ करण्यात यावी. वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आज कुठला महिना आहे? सप्टेंबर. अजूनही पूर्ण झालेली नाही. अजूनही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मुलं वेटिंगमध्ये आहेत. ती प्रवेश प्रक्रिया तात्काळ लवकर झाली पाहिजे. वसतिगृहामध्ये TV आहेत का? नाही. संगणक आहेत का? नाही. ते देखील पुरविण्यात आले पाहिजे, जे की आत्ता काळाची गरज आहे. 2013, 14, 15मध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस प्रत्येक वसतिगृहाला TV आणि संगणक देण्यात आले होते. ते TV आणि संगणक कुठे आहेत माहिती आहे का? TV वार्डनच्या घरामध्ये. आणि तुमचे कम्प्युटर ATC ऑफिसला, PO ऑफिसला. कुठं? ATC ऑफिसला. त्यांनाही भीक लागली, आपले कम्प्युटर त्यांनी घेतलेत. त्यामुळं आणि आपल्या हॉस्टेलला असणारे वार्डन जे एवढे गडगंज श्रीमंत झाले की जे पायी येत होते आज त्यांच्याकडं 4 व्हीलर आहेत. त्यांच्या घरामध्ये आमच्या 32 इंचाच्या TV त्यांच्या घरामध्ये आहेत. त्यांचे फ्लॅट बघाल तर सुस्वच्छ आहेत. आणि आमचे हॉस्टेल गुघाण पडलेत. मुलीच्या अंगावर स्लॅब पडतायत ना. वाकडी हॉस्टेलचे, पनवेल हॉस्टेलच्या मुलींच्या अंगावरती छताचे स्लॅब पडलेत. आपण 2013 पासून यांना सांगतोय की या मुलांचे विमे काढा, म्हणून आपला विमा काढला पाहिजे. कोरोना काळामध्ये ती मुलगी डहाणूवरून खारघरला अप अँड डाऊन करत होती. तिला हॉस्टेलला राहू दिलं नव्हतं, हॉस्टेल बंद होते. त्या काळामध्ये त्या मुलीला उपासमारीमुळे ती रिक्षातून चक्कर येऊन पडली, ती मृत्युमुखी पडली. आणि तिच्या पाठी तिच्या 2 बहिणी होत्या, त्या पण नर्सिंगला होत्या, ही पण नर्सिंगला. तिचे आईवडील मोलमजुरी करून मोठी मुलगी म्हणून शिक्षणासाठी खर्च केला तिच्यावर सगळा. आणि ती मुलगी यांच्या निष्काळजीपणामुळे दगावली. आपण सांगितलं तिला काहीतरी आर्थिक मदत द्यायला पाहिजे होती. त्याचं पत्र कोरोना काळाच्या पासून अजूनही ATC ऑफिसला पेंडिंग आहे. त्या मुलीच्या आईवडिलांना कुठलीही आर्थिक मदत झाली नाही. म्हणून शासनाने प्रत्येक मुलाचा वसतिगृहात राहणारा त्यांचा विमा काढला पाहिजे. कमीत कमी त्याच्या पाठीमागच्या आईवडिलांचा आधार गेल्याच्या नंतर त्याला मदत झाली पाहिजे. जसे की आश्रमशाळेमध्ये ती पद्धत आहे. अनुदान देतात. आश्रमशाळेमध्ये एखादा विद्यार्थी मेला तर त्याच्या आईवडिलांना अनुदान मिळतं. ते विमे आपल्या मुलांना पण काढण्यात आले पाहिजे. त्यांच्या कानात भरा की हॉस्टेलची वेबसाईट काहीतरी सुधारित अशी डेव्हलप दाखवा. नुसता काहीतरी 3rd क्लास पेज केलाय आणि त्यावरती आमचे फॉर्म भरून घेतले जातात. त्यावरती डिटेल्स असली पाहिजे. महाराष्ट्रातल्या कुठल्या ATCमध्ये कुठलं हॉस्टेल कोणत्या ठिकाणी आहे, त्या हॉस्टेलची क्षमता काय, त्या हॉस्टेलमध्ये किती विद्यार्थी भरलेत, त्या विद्यार्थी किती भरायचे शिल्लक आहेत कुठल्या कोर्ससाठी, अशी डिटेल्स चार्ट आला पाहिजे. काहीही वेगळं करायचं नाही आहे त्यांना. ऑलरेडी डेटा आहे. आपण फॉर्म भरतो त्या पोर्टलवर डेटा आहे. फक्त स्क्रुनिटी करायला पाहिजे. आणि प्रवेशित विद्यार्थी आणि रिक्त जागा असा कॉलम त्यांनी तयार केला पाहिजे. ज्या ज्या हॉस्टेलचे भूमिपूजन झाले तुम्हाला माहिती आहे. बऱ्याचशा आदिवासी वसतिगृहाचे भूमिपूजन झालेले आहेत. स्वतःची बिल्डिंग आहे, करोडो रुपये भाड्याला मोजतात. तेवढ्या पैशामध्ये आजपर्यंत शासनाच्या बिल्डिंगा झाल्या आहेत. पण इलेक्शनच्या टायमाला काही पुढारी आले, अधिकारी आले आणि भूमिपूजन केले. त्याचं काहीच झालं नाही. त्या 500 क्षमतेचे हॉस्टेल चालू झाले पाहिजे. नवीन पनवेलचं 500 क्षमतेचं हॉस्टेल आहे. किती क्षमतेचं? 500. पण तिथं 300 आणि 250 मुलं भरली जातात. ते हॉस्टेल गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. किती? 10 वर्षापासून. 10 वर्षाचं जर नुकसान बघितलं मुलांचा तर हजारोमध्ये आहे. दरवर्षीचे 200-250 मुलं जर आपण पकडले त्या हॉस्टेलचे तर 10 वर्षामध्ये किती मुलं प्रवेश झाले असते, किती मुलांना लाभ मिळाला असता, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून शासनाने ती क्षमता पूर्ण भरली पाहिजे. वाकडी पुणे येथे मुलींचं हॉस्टेल आहे. 500 मुलींची क्षमता आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये उच्च शिक्षण घ्यायला महाराष्ट्रातून मुली येतात. त्या मुलींचे जर 500 तिथं क्षमतेचं हॉस्टेल पूर्ण भरलं तर त्याही ठिकाणच्या मुलांना प्रवेश मिळाला असता. पण तिथंही 200च मुलांना प्रवेश दिला जातो. म्हणून तिथल्याही 500 क्षमतेचे पूर्ण मुली आणि पनवेलचे मुलं भरली पाहिजे. नर्सिंग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मुलं इथं असतील
त्यांना स्कॉलरशिप मिळाली नसल्यामुळे कॉलेजवाले मूळ कागदपत्र ओरिजिनल कागदपत्र देत नाहीत. माहिती आहे ना, YMT कॉलेज खारघर नर्सिंगचं कॉलेज आहे, त्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली नाही म्हणून 2 वर्षापासून त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथं हॉस्टेलनी अडून ठेवलेत. शासनाला येऊन त्या मुलांनी पत्र दिलं, ATCला येऊन पत्र दिलेत, POला येऊन पत्र दिलेत, त्यांची अजूनही स्कॉलरशिप मिळाली नाही. त्या मुलांचं 2 वर्षाचं नुकसान या डिपार्टमेंटमुळं कॉलेजमुळं झालेले आहेत. डिपार्टमेंटला सांगणे असे कुठले कॉलेज असतील स्कॉलरशिपमुळं पेंडिंग असेल त्यांची फी तर त्यांचे मूळ कागदपत्र देत नसतील तर या डिपार्टमेंटनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. हे राईट्स आहेत आदिवासी विकास विभागाला. जर कोणत्या मुलाची अडवणूक होत असेल तर आदिवासी विकास विभाग त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. त्याचप्रमाणे जे 11/11/2011च्या काही भोजनाच्या गोष्टी वगळल्या तर बाकी सगळा शासन निर्णय लागू झाला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी या समस्या आज डिपार्टमेंटला देणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आज यांना आपण प्रेमाने निवेदन द्यायला आलो आहे. याच्यानंतर जर यांनी ऐकलं नाही तर 2 स्टेप घ्यायचे आहेत. एक तर तीव्र आंदोलन, दुसरी आहे ते न्यायालयीन बाजू. मी स्वतः ॲडव्होकेट आहे, आदिवासी मुलांची टीम आहे, वकिलांची टीम आहे जी हायकोर्टामध्ये आम्ही यांच्या अगेन्स्ट PIL दाखल करू, रीट दाखल करू आणि यांना हायकोर्टात खेचू. या ठिकाणी आपण त्यांना निवेदन देऊ. एवढंच बोलतो. जय आदिवासी. एक घोषणा देतो. सात बिरसाची औलाद, शिवबाची सात बिरसाची औलाद मोडेल पण वाकणार नाही, हाच माझा आदिवासी समाज. जय आदिवासी, जय आदिवासी. आता आपल्या मागण्या पूर्ण आमच्या मागण्या पूर्ण करा. मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या. मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या. मांडणार आहे हे सर्वांच्या वतीनेच मांडणार. हो पण सर विषय असा आहे हे हॉस्टेलची मुलं आहेत, त्याच्या काही वैयक्तिक पण अडचणी आहेत, वैयक्तिक आहेत त्या देखील त्यांनी स्वतःनी मांडल्या तर योग्य पद्धतीने मांडतील. हे डिपार्टमेंट आदिवासी डिपार्टमेंट जर आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध होत नसेल, ते खाली येत नसेल तर आता आपलं दुर्दैव आहे. कसं आहे, आम्हाला ऑथोराइज पर्सन पाहिजे. ह्या मागण्या तुमच्या लेवलला नाही. आम्ही मागच्या टायमाला 9 तारखेला येऊन निवेदन दिलं. मॅडम पण होत्या ना, नव्हते का? दुसऱ्या मॅडम होत्या. नव्हते ना, म्हणून मग सर आहेत तर आम्हाला सरांशीच बोलायचं. एवढी मुलं बसतात ऑफिसमध्ये, चेअर काढा आम्ही खाली बसू. काय केलेलं आहे सरांना बोलवायचे समोर. ATC साहेबाची कॅबिन खूप मोठी आहे. ATC साहेबाची कॅबिन खूप मोठी आहे. हा हे डिवाइड केलेलं नाही. ATC साहेबाची कॅबिन मोठी आहे, साहेबाचं स्टेज वरती आहे, आम्ही खालती बसू. तिथल्या चेअर काढून टाका, आम्ही खालती बसू. म्हणजे तुमचं निवेदन येणं आणि ते कमिटीचं येणं एकत्र झालं त्यामुळे त्याकडे मी काय सांगतोय का, हे हॉस्टेलची मुलं आहेत, हे जनरल मोर्चा आहे का? नाही आहे ना. जनरल मोर्चा असेल तर बाकीच्यांना काही माहिती नसतं, त्यांना अडचणी नसतात, त्यांचे कॉमन असते. लोक असेच आलेले असतात पण इथं विद्यार्थी अडचणी घेऊन आले. मला वाटत नाही की जास्ती मुलं आहेत. तुम्हाला पहिले जास्ती मुलं राहिले असते ना, मी बोललोच नसतो. तुम्हाला मुलं जास्ती राहिले नसते तर बोललो नसतो. मुलं खूप कमी आहेत. पहिले पण मोर्चे तुम्ही बघितलेत, मुलं जास्ती होते त्यावेळेस आम्ही कुठलंही केलं नव्हतं. पण ATC साहेब खाली येऊन मुलांशी चर्चा केले होते. पहिलं 2 ATC मीना साहेब होते, स्वतः बोलायचे. मीना असतील, साहेब बोलणार नाही असं नाही, साहेब पण बोलणारच आहे. बोलणार साहेबांनी सांग आम्हाला सर्व अधिकाऱ्यांना जेवढे बसू काय माहिती का, ऐका. आम्हाला जर तुम्ही तुमचे मानत असाल तर सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे. आजपर्यंतचा एकही ATC असा नाही की ज्यांनी मुलांशी खाली येऊन संवाद साधला नाही. मग ते मीना असतील, गवांदे असतील, तुमचा पाटील असेल, सगळे असतील, सगळ्यांनी येऊन मुलांसोबत बोललेले खालती येऊन.
आणि त्यावेळेस मुलांची संख्या खूप अमाप होती, मोठी होती. आता खूप कमी मुलं आहेत. साहेबाशी बोलताना कोणीही वरच्या आवाजात किंवा उद्धटपणे बोलायचं नाही. जे काय असेल ते रीतसर मांडायचे. हां, पण 10 महिन्याचे देय आहेत. ते कुठले? BA, BCom, BSc, 11वी 12वी जनरल कोर्सेससाठी. पण तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमाला पण तुम्ही 10 महिनेच टाका असं का सांगताय? तुम्ही त्याचे पत्रव्यवहार अजूनही थांबवून ठेवलेत जव्हारच्या फक्त प्रकल्पासाठी. एका प्रकल्पासाठी सगळ्या प्रकल्पाचा त्यांनी अहवाल थांबवून ठेवला आहे, जो हे 10 महिन्याचे वाढीव 12 महिने करावे आणि कोर्सनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमानुसार. हां, सिस्टममध्येच येतात. हो, पण सिस्टम कोणी बनवलं आहे? आपणच बनवलं आहे. मग आपला GR आहे ना 12 महिन्याचा त्रिमासिकचा. मग 10 महिन्यात द्या असं का? 10 महिने कंपल्सरी 10 महिन्याची DBT द्यायची, पुढची द्यायची नाही. तशी तरतूद 12 महिन्याची आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम जर असेल तर त्याला स्पेशल DBT, स्पेशल सायकल आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल, नर्सिंग, फार्मसी, लॉ, ITI ह्या ज्या कोर्सेससाठी पूर्ण वर्ष सेमिस्टर पॅटर्न असल्यामुळं पूर्ण 12 वर्ष तो कोर्स चालतो. 12 महिने कोर्स चालतो. एखाद्या वेळेस परीक्षा पोस्टपॉन्ड होतात, त्यावेळेस 12 महिन्याचा आपला सायकल बसतो, तर त्याला 10 महिन्याची सायकल टाकल्या जाते. आणि पुढची जी स्पेशल सायकल त्याच्यासाठी अजूनही मिळाली नाही. गेल्या वर्षीच्या मुलांना स्पेशल सायकल अजूनही मिळाली नाही. पहिला हप्ता जून ते ऑगस्ट, दुसरा हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर, तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी, चौथा हप्ता मार्च ते मे, एकूण 12 महिने. शासन निर्णय. पण आम्हाला द्या ना साहेब, जेवणाचे पैसे आहेत ते, आम्ही कुठं काय एक्स्ट्रा मागतोय? अडचणच नसावी ना, डिपार्टमेंटलाही नसावी, कुठल्या अधिकाऱ्यालाही नसावी. आम्ही म्हणतोय का इन्क्रीमेंट थांबवा तुमची? आम्ही म्हणतोय का वाढीव भत्ता तुमचा थांबवा? आम्ही नाही म्हणत. आम्हाला काय घेणं देणं नाही ना. तुम्ही शासकीय नोकर, तुम्हाला त्याचे राईट्स आहेत. पण आमच्या विकासासाठी तुम्ही बसलेत ना, आमचे राईट्स नका ना हिरकावून घेऊ. 2 महिन्याचा फरक येतो फक्त, आणि ते पण स्पेशल जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी. ते पूर्ण 12 महिन्याचे स्पेशल सायकल सगट मुलांना पैसे मिळाले पाहिजे. मागील 3 वर्षापासून रखडलेली स्कॉलरशिप रखडल्यामुळं होतं काय साहेब, मुलांचे कोर्सेस कंप्लीट होऊन जातात. मग कॉलेजला पैसे मिळाले नाहीत तर मुलांना ती पूर्ण फी भरावी लागते, तरच ओरिजिनल डॉक्युमेंट्स मिळतात. जर ओरिजिनल डॉक्युमेंट मिळाले नाही, त्या मुलाला पुढं ना मेडिकलचं रजिस्ट्रेशन करता येते, ना फार्मसीचं रजिस्ट्रेशन करता येते, ना लॉचं रजिस्ट्रेशन करता येते, ना नर्सिंगचं रजिस्ट्रेशन करता येते. ते रजिस्ट्रेशन 2-2 वर्ष थांबलेले. खारघरचं YMT कॉलेज आहे. मुलांना स्कॉलरशिप मिळाली नाही, मुलांनी तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट मागितले, वाद केला, तर त्यांच्या LCवरती रेड साईननी शेरा मारला. 89,000 2 इंस्टॉलमेंट कोणाच्या बाकी आहेत मागच्या वर्षात. YMT येरला मेडिकल कॉलेज, नर्सिंग खारघर, सगळीकडचेच नर्सिंगचे. फक्त एक उदाहरण एका कॉलेजचं सांगितलं. आणि आपल्याला एवढे राईट्स आहेत की असं कोणी जर ओरिजिनल कागदपत्र अडून आदिवासी मुलांचं जर नुकसान करत असेल, त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो. पण स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे, मुलांना पैसे येणं बाकी आहेत, ते कॉलेजला जातात, तरी देखील कॉलेजवाले अडवतात. बिल काय करतो, बिल नॉट जनरेटेड. सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे आलेले आहेत, पाहिजे तर GR देतो मी. आम्हाला तेच माहिती नाही. आता आम्ही सिस्टममध्ये राहिलो, सांगितलं.
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया गृहपाल व प्रकल्प स्तरावर करण्यात येत असल्याने विभागातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रवेश प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. याबाबत 15 दिवसात आढावा घेऊन उचित कारवाई करण्यात येईल. जे तुम्ही आता आदेश दिलेले आहेत परत पुन्हा त्यांना आदेश दिले. वसतिगृह टीव्ही आणि संगणक पुरविणे. वसतिगृह टीव्ही पुरविणे ही बाब आयुक्त कार्यालयावरील असल्याने आवश्यक ती मागणी या कार्यालयामार्फत करण्यात आलेली आहे. केली ऑलरेडी. टीव्ही लवकरात लवकर पुरविण्यात यावा यासाठी या कार्यालयामार्फत पुनश्च पाठपुरावा करण्यात येईल. तसेच वसतिगृहाकरिता उपलब्ध करून दिलेले संगणक कार्यालयीन कामकाजासाठी वर्ग न करण्याबाबत प्रकल्प कार्यालय यांना आदेशित करण्यात येत असून यापूर्वी जर संगणक घेण्यात आलेले असतील तर ते वसतिगृहास तात्काळ परत करण्याबाबत पुढील 15 दिवसाच्या आत कळविण्यात येईल. पुण्याचे जे वाकड मुलींचं हॉस्टेल होतं त्याबाबत वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा विमा वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा विमा उतरविणे ही धोरणात्मक बाब असल्याने आपल्या निवेदनातील मागणीनुसार शासनास याबाबत प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात येईल. वसतिगृह वेबसाईट वसतिगृहाचे नाव ठिकाण दर्शविणे याबाबत शासनामार्फत आपण बोललो होतो त्यांना की वसतिगृहाचं ठिकाण आणि जे काय आहे ते स्पष्ट त्यावर आलं पाहिजे वेबसाईटवर. याबाबत शासनामार्फत प्रस्ताव व महाआयटी मुंबई यांना आवश्यक तो बदल करण्याबाबत कळविण्यात येईल व पाठपुरावा करण्यात येईल. वसतिगृह प्रवेश प्रक्रिया वेबसाईट विभागनीय कोणत्या वसतिगृहात किती जागा रिक्त आहेत याचा चार्ट देण्यात यावा अशी मागणी होती आपली. याबाबत शासनामार्फत प्रस्ताव महाआयटी मुंबई यांना आवश्यक तो बदल करण्याबाबत कळविण्यात येईल. ज्या वसतिगृहाचे भूमिपूजन झालेले त्या वसतिगृहाची आपली मागणी होती. सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विकास आदिवासी यांचे उपअभियंता चर्चेच्या वेळी उपस्थित होते तरी पुनश्च जागा प्राप्त वसतिगृहांचा आढावा घेऊन बांधकामाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत या कार्यालयामार्फत कळविण्यात येईल. म्हणजे भूमिपूजन झालेले आहेत ना ऑलरेडी.